एफडीएचा ऑनलाईन तक्रार नोंदणीचं अत्याधुनिक व्यासपीठ आणि एआय आधारित आता ऑनलाईन तक्रार नोंदणीचं व्यासपीठ उपलब्ध होताना दिसतंय। मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये आता तुम्हाला थेट तक्रार करता येणार आहे। एफडीएच्या संकेतस्थळावर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधं, चुकीचं लेबलिंग, अस्वच्छता यावर थेट ग्राहकांना तक्रार नोंदवण्याची सोय ही आता करण्यात आलेली आहे। ताजमहल पॅलेस हॉटेलला बीएमसीची 22 कोटीची नोटीस आहे। 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर उभारलेल्या सुरक्षा बॅरिगेड्स आणि बोलार्डसाठी शुल्काची मागणी आहे। सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर सुरक्षा संरचना उभारल्याबद्दल बीएमसीकडून शुल्क आकारलं जात आहे। चेंबूर दुर्घटनेचा अहवाल आम्हाला मान्यच नाही, संदीप देशपांडे म्हणतात। प्रशासनानं अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाहीये। मनसे याविरोधात तीव्र आंदोलन करणारे देशपांडेंनी भूमिका मांडली आहे। अहवालामध्ये या सगळ्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला, म्हणजे कोणीच जबाबदार नाही। जो अहवाल आलेला आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही। अगदी महापौरांनी सुद्धा सांगितलं हा अहवाल मान्य नाही। सगळ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्याबद्दल म्हटलं की अहवाल मान्य नाही। तरी सुद्धा प्रशासनाने त्या संदर्भात कुठलीही कारवाई किंवा भूमिका ही जाहीर केलेली नाही। त्यामुळे या सगळ्या गैरप्रकाराबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।